इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी युद्धविरामाचा भंग केला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात आता प्रतिक्रिया दिली। काही तासांपूर्वी ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती। तर दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटीचं उल्लंघन झालं असून परिस्थिती अधिक बिकट होत असल्याची ट्रम्प यांची आता ही प्रतिक्रिया समोर आली आहे। ट्रम्प यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आणि तातडीने शस्त्रसंधी पाळण्याचं आवाहन केलंय। इस्रायलवर डोनाल्ड ट्रम्प नाराज असल्याची सुद्धा आता माहिती संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदुळे आपल्या सोबत जोडलाय। आवेश, आपण पाहतोय की महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। खरं तर इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी युद्धविरामाचा भंग केला असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच, कारण आपल्याला माहित असेल की काल इराणनं अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला होता। त्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा बैठक झाली होती। त्या बैठकीनंतर अमेरिकेने इराणला आणि इस्रायल या दोन्ही देशांना शांततेत राहण्याचं आवाहन केलं होतं आणि सीजफायर लागू झाला असं सुद्धा एक एक्सपोज केली होती। पण त्याच्या काही तास उलटल्यानंतरच इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला आणि इस्रायलने त्या पलटवार करत प्रति हल्ला केला। त्यामुळे सीजफायरचं उल्लंघन झालं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। तसेच ते इस्रायलवर सुद्धा नाराज आहे, कारण इस्रायल आणि अमेरिका हे दोन मित्र देश आहेत। अमेरिका इस्रायलच्या मदतीला सुद्धा जाऊन आला होता। काही दिवसापूर्वी इराणच्या न्यूक्लिअरचा प्रोग्राम तिथं हल्ला सुद्धा अमेरिकेने केला होता। पण अमेरिकेचं इस्रायलने यावेळेस ऐकलं नसल्यामुळे ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच दोन्ही देशांनी शांतता पाळायला पाहिजे असं सुद्धा ट्रम्प यांचं म्हणणं आहे। करण, अगदी आवेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर इस्रायल आणि इराण दोन्ही देशांनी युद्धविरामाचा भंग केला असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली। काही तासांपूर्वी ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटीचं मात्र त्या ठिकाणी उल्लंघन झालं असून परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आणि तातडीने शस्त्रसंधी पाळण्याचं सुद्धा आवाहन केलंय। इस्रायलवर डोनाल्ड ट्रम्प सुद्धा नाराज असल्याची माहिती आहे। इस्रायलवरती डोनाल्ड ट्रम्प हे नाराज असल्याची माहिती आहे। खरं तर याआधी इस्रायलच्या मदतीला अमेरिका धावून आली, मात्र आता जी ताजी माहिती मिळते त्याप्रमाणे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। काही तासांपूर्वीच ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली होती, मात्र तरी सुद्धा त्याचं पालन करण्यात आलेलं नाही। दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटीचं उल्लंघन करण्यात आलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे नाराज आहेत। इस्रायलवर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे नाराज असल्याची माहिती दिली। तर काही तासांपूर्वीच ट्रम्प यांच्याकडून या संदर्भात युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली होती, मात्र दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटीचं उल्लंघन करण्यात आलं आणि त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत असल्याची ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आगामी काळात यापेक्षा परिस्थिती वाईट होऊ शकते असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। काही तासांपूर्वी ही घोषणा करण्यात आली होती, मात्र आता या संदर्भात दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटीचं उल्लंघन करण्यात आलं असं ट्रम्प यांनी म्हटलं। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी जोडले। सतीशजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत। खरं तर काही तासांपूर्वीच ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, मात्र ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटीचं उल्लंघन करण्यात आलं। काय नेमकी आपली यावरती प्रतिक्रिया? मला वाटतं पश्चिम आशियामधली जी संघर्षाची परिस्थिती आहे, प्रत्येक स्टेक होल्डर जो आहे आपला स्वार्थ पाहून त्याच्या अनुसार त्याला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय। अमेरिकेचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प हे सगळ्यात पहिल्यांदा आता स्वयंघोषितच सगळ्या जगातल्या संघर्षाचे जे शांतीदूत झालेले आहेत आणि तसाच काहीसा प्रकार त्यांनी भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळेस अगोदरच डिक्लेरेशन करून केला आणि तसाच काहीसा प्रकार आता या इस्रायल आणि इराणच्या संघर्षामध्ये त्यांनी सुद्धा ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची घोषणा केली होती। मुळात ट्रम्प यांचा असा दावा आहे की इस्रायल आणि इराण या दोघांनीही मागणी केली, आमच्याकडे ते आले आणि म्हणून आम्ही जे आहे अशा प्रकारचा युद्धबंदीचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला। पण त्याच्या बिलकुल विपरीत अशा प्रकारचा स्टान्स हा इराणनं घेतलेला आहे। इराणनं त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं होतं की ज्या प्रकारची परिस्थिती आम्ही निर्माण केली, म्हणजेच आम्ही अमेरिकेच्या पश्चिम आशियामधल्या सगळ्यात मोठ्या मिलिटरी बेसवर हल्ला केला आणि त्यामुळेच कुठेतरी जे आहे एक प्रकारची नाचक्की अमेरिकेची झाली आणि अमेरिकेने जे आहे लिटरली त्यांनी जो शब्द वापरला इन बेगिंग मॅनर, आमच्याकडे त्यांनी भीक मागितली की अशा प्रकारची जे आहे शस्त्रसंधी त्या ठिकाणी करावी। म्हणजे मुळातच जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे क्लेम वेगवेगळ्या स्टेक होल्डरद्वारा त्या ठिकाणी केले जात आहेत आणि ट्रम्प आता जर त्या ठिकाणी म्हणत असतील की मी अशा प्रकारचं युद्धबंदी केली आणि इस्रायल आणि इराण मी केलेली युद्धबंदी मानत नाहीत, दोघेही त्या ठिकाणी जे आहेत त्याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून
अशी कुठेतरी नाराजी त्यांनी त्यांचा मित्र असला राष्ट्र इस्रायल याच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली असेल. मुळातच इस्रायल, इराण, अमेरिका यांचा प्रत्येकाचा स्वार्थ, यांचा प्रत्येकाचा प्रोजेक्शनचा पार्ट वेगवेगळा आहे. म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्लेम आपल्याला पाहायला मिळतील. मूळ मुद्दा हाच आहे की खरोखरच ही युद्धबंदी जरी झालेली असली तरी खरोखरच ही टिकेल का? खरोखरच इस्रायलचा इतिहास पाहता आणि इराणचा सुद्धा प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा इतिहास पाहता ही कितपत टिकेल आणि खरोखरच यातून काय फलित होईल हे येणारा काळच ठरवणार आहे. अगदी सतीशजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता मित्र राष्ट्रावरती सुद्धा ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली इस्रायलवरती, आणि ज्या प्रकारे या दरम्यान जे खरं तर परिस्थिती अधिक बिकट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे आणि युद्धविरामाचा भंग केला असं ट्रम्प म्हणतात. आगामी काळात त्याचे नेमके परिणाम काय होतील? नक्कीच मला वाटतं की जे आहे युद्धविरामाचा भंग केला हे असे त्या ठिकाणी म्हणतायत, पण त्यांनीच जे काही त्या ठिकाणी सांगितलं होतं त्याच्यानुसार 6 तासाचा कालावधी हा अगोदर इराणला दिला होता. इराणनं आपण पाहिलं की युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलमध्ये त्यांनी हल्ले केले आणि त्याच्या विपरीत आपण पाहतोय की इस्रायल सुद्धा जो आहे त्याला उत्तर देण्यासाठी जशाच तसा उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. म्हणून युद्धबंदी जी आहे जरी घोषणेच्या माध्यमातून ट्रम्प यांनी केली असली तरी ऑन ग्राउंड आपल्याला अजूनही झालेली दिसत नाही. आणि समजा जर हे असंच चालत राहिलं तर माझ्या मते दोन्हीकडून जे हल्ले प्रतिहल्ले त्या ठिकाणी होतील आणि पश्चिम आशिया जो आहे हा असाच त्या ठिकाणी धुमसत राहील. एक गोष्ट मात्र नक्की की हल्ले प्रतिहल्ले जरी होत असले तरी आता इराणकडे जे आहे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र हे कमी होत आहेत, इस्रायलकडे जे आहे मिसाईल इंटरसेप्टर हे कमी होत आहेत. म्हणून जे आहे येणाऱ्या परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते एक दुसऱ्या विरुद्ध हल्ले करू शकणार नाही. पण अशा प्रकारचा जो आहे संघर्ष भविष्यामध्ये सुद्धा चालूच राहील असं तरी मला आजघडीला वाटतंय. अगदी सतीशजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारीनिशी संवाद साधलात त्याबद्दल.